मूलभूत सुविधांपासून वंचित फेसर्डी गाव. मनसेच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेवर धडक. जळगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नंदगाव अंतर्गत येणारे फेसर्डी गाव आजही मूलभूत सुविधांपासून पूर्णपणे वंचित असून ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेवर धडक देण्यात आली आहे. मनसेचे जळगाव तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. सुमारे 550 लोकसंख्या असलेल्या फेसर्डी गावातील नागरिक अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. शासनाकडून ग्रामविकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतानाही स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावाचा विकास कागदावरच राहिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गावातील प्रमुख समस्या: आरोग्य व स्वच्छता. गावात अपूर्ण व तुटलेल्या गटारींमुळे सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर साचत आहे. यामुळे तीव्र दुर्गंधी पसरून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याची लज्जास्पद परिस्थिती आहे. रस्ते व वीज. गावात प्रवेश करताना रस्त्यावर एकही स्ट्रीट लाईट नाही. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नसल्याने आणि त्याच मार्गावर कचरा डेपो असल्याने अंत्ययात्रेलाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सुरक्षा व शिक्षण. गावात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत, तर शाळेचे कंपाऊंड अपूर्ण असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. युवक व क्रीडा. क्रीडाप्रेमी युवकांसाठी खेळायचे मैदान व व्यायामशाळेची मागणी प्रलंबित असून मारुती मंदिर परिसरही अस्वच्छतेच्या फेऱ्यात अडकला आहे. प्रशासनिक अनास्था. गावासाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे विकास कामांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. मनसेचा इशारा. गावातील या गंभीर समस्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी. सरपंच व ग्रामसेवकांच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी आणि सर्व मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनाप्रसंगी मनसेचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, चेतन पाटील, संजय मोती, हेमंत कोळी, शैलेश चौधरी, सुनील साळुंखे तसेच ठाकरे गटाचे उपजिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, प्रमोद घुगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जळगाव तालुक्यातील पेसर्डी गाव, ग्रुप ग्रामपंचायत नंदगाव पेसर्डी गावामध्ये गावात प्रवेश करताना गावात लाईट नाही आहेत, तर सर्वांना अंधारामध्ये प्रवेश करावा लागतो. दुसरी गोष्ट, अर्ध्या गावात गटारी आहेत तर अर्ध्या गावात गटारी नाही आहेत, तर बाकीच्या गटारी आहेत त्याचे चॉकअप झालेले आहेत. तर त्या गटारीमध्ये पाणी नाही पण रोडवर पाणी वाहत नाही, अशी आमच्या गावाची अवस्था झालेली आहे. तर सर्व लोकांना पाण्याचा सामना करावा लागतोय. तिसरा मुद्दा स्मशानभूमीचा, म्हणजे स्मशानभूमीवर जाण्यासाठी रस्ता नाही आमच्या गावात. जर आमच्या गावात जर कोणी तिकडे माणूस मरतोय पण आम्हाला पहिले रस्ता दुरुस्त करावा लागतो, म्हणजे प्रेतयात्रा काढण्यासाठी रस्ता नाही आमच्या गावाची अवस्था. आता तुम्ही निवेदन दिले? हो, निवेदन दिलंय आणि कामं भरपूर आहेत. पाहायला गेलं तर शाळेचे पण कामे आहेत, कंपाऊंड अपूर्ण आहे. 4-5 वर्षापासून शाळेचे कंपाऊंड सुद्धा अपूर्ण आहे आमच्या गावाची अवस्था आहे. मागणी काय तुमची? मागण्या ह्या मी ज्या 5-7 निवेदन दिले त्या निवेदनद्वारे ज्या माझ्या मागण्या नाही झाल्या तर आम्ही 1 ते 2 महिन्यामध्ये परत आम्ही आंदोलन करणार आहे. त्यांना 1 महिन्याची सवलत आम्ही देणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदीप पाटील, तालुकाध्यक्ष. केली कोणाचीही जर बँड जर निघाला तर नासारा निघते, मग तुम्ही काय सांगणार या विषयावर? आता महाराष्ट्राचे संकटमोचक म्हणणारे आपले जळगावचे मंत्री महोदय सन्माननीय आदरणीय गिरीश काकाजी महाजन यांनी माननीय राजसाहेब ठाकरेंवर जी प्रतिक्रिया दिली मला तुमच्या माध्यमातूनच कळाली, किंवा जिथे बँड वाजतो त्या ठिकाणी ठाकरे साहेब नाचायला जातात. मला एक कळत नाहीये, पूर्ण जिल्ह्याला तसेच पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की बँड वाजल्यावर कोण नाचायला जातं. ते पूर्ण जळगाव जिल्ह्याने बघितलेलं आहे, कोण कुठं कसं नाचतं, कोण कुठं कशा झेपा घेतं आहे. आणि जे गिरीश भाऊ महाजनांनी असं वक्तव्य करणं हे चुकीचंच आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा म्हणजे तो जो विजय रॅली होती ती विजय रॅली अशी होती की विद्यार्थ्यांनी
BJP सरकारमध्ये असताना एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यासाठी ती विजयी रॅली त्या ठिकाणी ठाकरे बंधूंनी काढलेली होती. आता त्याचा राग गिरीश भाऊंना आला असेल की आपल्या केंद्रामधून आपला एक मंत्रीचा राजीनामा झाला, कुठं नाचकी वाटली असेल, म्हणून सन्माननीय गिरीश भाऊ महाजनांनी, आमचे काकासाहेबांसारखे आहेत ते, काकासाहेबांनी असं वक्तव्य केलं असेल. आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट की ते बोलतायत की बाबा विद्यार्थ्यांचा विजय होता आणि आज त्यांच्याच पक्षाचे नेते संजयजी गरुड आज हे यांना अटक झालेली आहे. आता नेमकं गिरीश भाऊ याच्याबद्दल काय म्हणतील? किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षकांमध्ये जी भरतीमध्ये घोटाळा झाला त्याच्यामध्ये तुमच्याच तालुक्यातले तुमचेच निकटवर्तीय श्री गिरीश गरुड साहेब, संजय गरुडजी यांना आज अटक झालेली आहे. मग आता कोणी नाचायचं? आता हे ठरवायचं आहे. गिरीश भाऊंना विनंती आहे हात जोडून की सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे एका तालुक्यापुरता नाहीये, एका जिल्ह्यापुरता नाहीये, तर ते महाराष्ट्र नाही तर अख्ख्या देशाचे नेते म्हणून आहेत. त्यामुळे कृपया विनंती आहे की नाचणं कोणाला काय म्हणतात ते सर्व गिरीश भाऊंना चांगल्या प्रकारे आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. मला या महाराष्ट्र राज्यातील तसेच आपल्या जळगाव जिल्ह्यातील सन्माननीय मंत्री महोदय, खास करून आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतःला विकास पुरुष म्हणून घेऊन घेता त्यांनी कालच म्हणजे आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये झालेल्या कामाचं दुसऱ्यांदा उद्घाटन करणे हा त्यांचा धंदा आहे. पण मला त्यांना सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे. अरे या ग्रामीण भागाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार जो आपला ग्रामीण मतदारसंघ आहे त्याची जबाबदारी अशी आहे की पावसाळ्याच्या दिवशी ज्या गटार ज्या नाली तुंबलेल्या असतील त्या साफसफाई करणे, जे रस्ते खराब झालेले असतील, आपण असं मागच्या काळामध्ये वक्तव्य केलेलं होतं की माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. अहो पण ते गाल आता ओमपुरीच्या गालासारखे झालेले आहेत. तर पालकमंत्री महोदय, आपण जरा आपल्या मतदारसंघामध्ये लक्ष घाला, इकडच्या तिकडच्या आवड्या काही उठवू नका. आणि राहिला विषय, आपण काल एक वक्तव्य केलं चिंचोली 5 MVA या ट्रान्सफॉर्मरच्या उद्घाटन संदर्भामध्ये. आपण काय सांगितलं? MSCBच्या अधिकाऱ्यांना काय सांगितलं? एक वेळेस शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल पण माझ्या उद्योगपतींना त्रास व्हायला नको, त्यांना 24 तास वीज मिळायला पाहिजे. अरे मतदान तुम्ही शेतकऱ्यांचं घेता आणि चाकरी उद्योगपतींची करता. येणाऱ्या काळामध्ये हा माझा शेतकरी राजा आपल्याला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही मार्गाने आपल्या जोपर्यंत पराभव होणार नाही तोपर्यंत आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक आणि उद्धव साहेबांचा सैनिक शांत बसणार नाही, हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच ब्रँड ठाकरे ब्रँड, एकच ब्रँड ठाकरे ब्रँड, एकच ब्रँड ठाकरे ब्रँड. जनता स्मार्ट मीटरला कंटाळली आहे, ते ग्रासलेली आहे आणि हे गुलाबराव पाटील यांनी देखील मान्य केलंय. आपण काय गुलाबराव पाटलाबद्दल काय सांगायचं? ज्या माणसाने मागील काळामध्ये स्मार्ट मीटर साठी काय सांगितलं होतं की तू आव्हान केलं होतं की आपण स्मार्ट मीटर बसवा. अरे बाबा पालकमंत्री साहेब, आपल्या घरामध्ये स्मार्ट मीटर बसलं आणि जे आपलं येणारं वीज बिल होतं महिन्याचं 5,000 ते आता 20,000 पर्यंत यायला लागलं. याच्या संदर्भात आपल्याकडे काय उत्तर आहे? सर्वसामान्य गोरगरीब जनता ज्याचं स्मार्ट मीटरचं जे आधीचं बिल 500 ते 700 रुपये यायचं ते आता ॲव्हरेज 2,000 ते 2,500 यायला लागलं. तर माझी सरसकट पालकमंत्री महोदयासहित या महायुतीच्या सरकारला मागणी आहे की हे स्मार्ट मीटर रद्द करून जे आधीचे पूर्वीचे मीटर होते ते मीटर बसवावे व जेणेकरून माझा ग्रामीण भागातील रहिवासी असेल, शेतकरी बांधव असेल, त्याला यातून मुक्तता मिळावी. आपले निर्णय लादून घेऊ नका. जे अदानीचे तलवे तुम्ही चाटू नका. काही वैयक्तिक लोकांच्या स्वार्थासाठी आपला स्वाभिमान गहाण ठेवू नका. जर खरोखरच आपण बाळासाहेब ठाकरेंचे विचाराचे चालणारे असाल तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तुम्ही चालना द्या, त्या विचारांना पुढे द्या. फक्त आपलं मंत्रीपद टिकावं म्हणून भारतीय जनता पक्षाची गुलामगिरी करू नका. मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे. आजच्या तारखेला जळगाव ग्रामीणमध्ये अनेक प्रकारच्या मूलभूत सुविधांचा अभाव हा ग्रामीणमध्ये जाणवतो. महाराष्ट्र शासन सांगतं की पायाभूत सुविधा झाल्या आहेत, परंतु त्याच ग्रामीण भागामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव या ठिकाणी आहेत. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी आहेत, त्या स्मशानभूमीसुद्धा मोडक्या स्वरूपामध्ये आहेत आणि जायला रस्ता, त्या ठिकाणी अंतिम सत्य हे मृत्यू असतं. परंतु हे अंतिम सत्यही आहे की त्या शेवटच्या क्षणाला सुद्धा माणसाला आयुष्यभर तर रेटाखेटा खावाव्या लागतात, परंतु शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याला
जाण्यासाठी रस्ता हा मुबलक नसतो. त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने ते नातेवाईकांना तिथं रस्ता तयार करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याची वाटक्रमण असते. ही महाराष्ट्राची दुर्दैवाचा भाग आहे की शेवटच्या क्षणी सुद्धा त्याला या परिस्थितीतून सामोरे जावं लागतं. आणि आमचे सर्वच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची आमची मागणी आहे की ग्रामीणमध्ये ज्या ठिकाणी स्मशानभूम्या असतील त्या ठिकाणी रस्ते, गटरी, मूलभूत सुविधा ज्या काही असतील त्या तात्काळ जिल्हा परिषद प्रशासनाने त्या सोडाव्या या आशयाचं आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. मुंबईला जो मोर्चा निघाला होता त्या ठिकाणी एकदम शिस्तीमध्ये झाला आणि पुढे लाठीचार्ज झाला आणि विद्यार्थ्यांनी आभार मानलेले आहे ठाकरे कुटुंबियांचे. आपण काय या ठिकाणी राजसाहेबांनी सांगितलं की मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस याचा फरक त्या दिवशी आपल्याला राजसाहेबांनी दाखवून दिला. तेच मी आज सांगणार आहे तुम्हाला की आमचा महाराष्ट्र पोलीस जो आहे हा आणि दिल्ली पोलिसांचा तो फरक आहे तो तुम्हाला त्या दिवशी दिसलाच. विद्यार्थ्यांनी याबाबत आभार मानले. विद्यार्थ्यांनी आभार मानले कारण काय आहे की या ठिकाणी ठाकरे ब्रँड ज्या टाईममध्ये या गोष्टीच्या मैदानात उतरला त्यावेळेस सरकारला नमावं लागलं. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ठाकरे ब्रँडचा त्या ठिकाणी आभार मानले. त्यासाठी त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी गोळा झालेले होते. एक विजयाचा जल्लोष आणि ठाकरे परिवाराचा आभार मानण्यासाठी त्या ठिकाणी विद्यार्थी आलेले होते.